नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. नीट नंतर आता टीईटीचाही पेपर फुटलेला आहे. भिवंडीमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आलेली आहे. उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. टीईटीचा पेपर फुटल्याच्या चर्चेनं खळबळ उडाली आहे. परीक्षेची नवीन तारीख आता लवकरच जाहीर केली जाईल. भिवंडीमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानं एकच खळबळ उडाली. आता ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. 2,26,000 शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर याआधी नीटची परीक्षा पेपर फुटी झालेली होती. पेपर फुटलेला होता, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला होता. अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल यामुळे उचललेलं होतं आणि या सगळ्या अडचणींमधनं पुन्हा ती परीक्षा झाली. मात्र आता आणखी एक नवी माहिती समोर येते, ती म्हणजे टीईटीचा पेपर, जो उद्या टीईटीचा पेपर होणार होता, तो फुटलेला आहे. जवळपास 2.5 लाख शिक्षक हा टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता तो फुटलाय, त्यामुळे उद्याची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. खरं तर पेपर फुटी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, तसे दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात असं काहीच होताना दिसत नाहीये. प्रत्यक्षात पेपर फुटण्याच्या घटना वाढतानाच दिसत आहेत. नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच आता टीईटीचा पेपरही फुटलाय. उद्याची 28 जून 2026 रोजी होणारी जी टीईटी परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि या परीक्षेची तारीख आम्ही लवकरच कळवू. आणि 1,728 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. 6 लाख विद्यार्थी, साधारण 6,125,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार होते. आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत. ओम, नुकतंच नीटचा पेपर फुटलेला होता आणि त्या पेपर फुटीनंतर काय घडलं होतं हे सगळ्यांनीच पाहिलं होतं. पेपर फुटी होणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करते, सरकार उपाययोजना करते सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात तसं होत नाहीये. आता टीईटीचा पेपर फुटलेला आहे. निश्चितच ही अतिशय गंभीर आणि महत्वाची बाब म्हणावी लागणार आहे, कारण आपण पाहतोय सातत्यानं ज्या परीक्षा आहेत किंवा जे महत्वाचे पेपर आहेत, ज्यामध्ये टीईटी असेल किंवा नीटचे एक्झाम असेल, या सगळ्याची जे पेपर फुटीचं प्रकरण आहे ते प्रकर्षानं पुढे येते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या युवकांचं नुकसान होतंय. हाच प्रकार पुन्हा एकदा नीट नंतर टीईटीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये घडला आहे. खऱ्या अर्थानं भिवंडीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे आता या ठिकाणाहून पोलिसांकडनं आणि एकंदर प्रशासनाकडनं या संदर्भात सगळी खबरदारी घेतली गेली आणि त्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली त्यानंतर आता ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आणि एकंदर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा पारदर्शक व्हावी या पद्धतीचा आग्रह किंवा या पद्धतीची भूमिका मांडत या संदर्भातला हा निर्णय जो आहे तो आता प्रकाशित करण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वी या संदर्भातलं निवेदन प्रसारित करण्यात आलंय. भिवंडीमधली जी घटना आहे किंवा एकंदरच तपासणा दरम्यान काही इस्मांकडे, काही व्यक्तींकडनं टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते जे पेपर आहेत ते सापडल्यामुळे या सगळ्या संदर्भात आता भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि एकंदर आपण पाहायला गेलं तर या अनुषंगानं हा जो नीटचा पेपर होता, टीईटीचा पेपर होता, तो आता पुढे ढकलण्यात आलाय. मात्र केवळ पेपर पुढे ढकलून या संदर्भातलं जो कारवाई ती होणार नाहीये. या संदर्भात काहीतरी कठोर कारवाई करायला सरकारला आता करावी लागणार आहे. आपण पाहतोय की नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात काँग्रेस असेल किंवा इतरही सर्व पक्षीय असतील यांच्याकडनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्याच अनुषंगानं आता या टीईटी परीक्षेच्या संदर्भात सुद्धा काही व्यापक आंदोलन उभं राहतंय आणि या संदर्भात सरकार काही ठोस अशी कारवाई करते जेणेकरून भविष्यात हे प्रकार थांबावेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. मात्र तुर्तास तरी उद्या होणारी ही प्रक्रिया, उद्या होणारी ही परीक्षा आता काही काळासाठी पुढे ढकलली गेली आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर टीईटीचा पेपर फुटलेला आहे, त्यामुळे आता यावर सरकार नेमकी काय कारवाई करते, कशा पद्धतीनं कारवाई केली जाते आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये काय उपाययोजना केल्या जातात जेणेकरून अशा प्रकारची पेपर फुटी होऊ नये याकडे लक्ष असणार आहे. पण दुर्दैवाची मोठी बातमी, टीईटीचा पेपर फुटलेला आहे. उद्या हा पेपर होणार होता, मात्र हा पेपर आता फुटलाय, त्याच्यामुळे ही उद्याची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. आता परीक्षेचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. टीईटी
पेपर फुटी मागे सरकारचाच हात आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. तर अंबादास दानवे यांनी सरकारवर हा गंभीर आरोप केलेला आहे. टीईटी पेपर फुटी मागे सरकारचाच हात आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलेलं आहे. टीईटीचा पेपर फुटलाय, काय प्रतिक्रिया? टीईटी शिक्षकांची पात्रता परीक्षा याचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे उद्या याची परीक्षा होती आहे, अजून पुढे ढकलली मला माहिती नाही, ढकलतील. परंतु या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. नीट पेपर बी फुटला होता याच्या आधी. याच्यात जर आज बघितलं तर आता जर नीट फुटला तर आता शिक्षक आणि विद्यार्थी याच्यात अजूनही त्या शिक्षणाचा परिणाम होणार आहे शिक्षणावर 100% होणार आहे. कारण टीईटीची परीक्षा जी होती आहे शिक्षकांसाठी होत असताना नीट वेगळा विषय आहे, टीईटी वेगळा विषय आहे. नीट राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा होती, टीईटी आपल्या राज्य स्तरावरची परीक्षा आहे. शिक्षकांसाठीची परीक्षा आहे. जे शिक्षक नोकरीला सुद्धा आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे बऱ्याच जणांसाठी. परंतु अशा परीक्षेचा पेपरसुद्धा सरकार सुरक्षित ठेवू शकत नाही. फार मोठी काही तर नाही, अतिशय कमी विद्यार्थी याला, विद्यार्थी म्हणजे शिक्षक हे कमी. असं असताना ही छोटीशी परीक्षासुद्धा सरकार मॅनेज करू शकत नाही. याचाच अर्थ आहे सरकार भगवान भरोसे चालू आहे, एवढंच म्हणते. परीक्षा देणारा आणि पास होऊन शिकवणारा दोघांचं आयुष्य अंधारात. हे बघा, याच्यात परीक्षा देणाराच परीक्षा झालीच नाही. पण आपणही विद्यार्थी राहिलो, मी स्वतः विद्यार्थी राहिलो आहे, अजूनही विद्यार्थी. पण एखादी परीक्षा असली तर माणूस वर्ष, 6 महिने, 4 महिने, 2 महिने पूर्ण तयारी करत असतो. आणि नेमकं माझी परीक्षेचा वेळ आली, मी अभ्यास केलेला आहे 4 महिने 6 महिने, माझा पेपरच फुटला जर कळाला तर माझा जो मी मेहनत केलेली आहे अभ्यासाचा त्याचं माझी मेंटॅलिटी काय होती. एक आता माझी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे म्हणून वेळेवरच परीक्षा देण्याचा जो उत्साह असतो ती परीक्षा पुढे ढकलली तर मला असं वाटतं माझा परीक्षेचा उत्साह कमी होतो आणि माझ्या निकालावर त्याचा परिणाम होतो.